तुमचं घर 1 जानेवारी 2011 पूर्वीचं आहे का? किंवा तुमचे नातेवाईक मित्र झोपडपट्टीत राहतात का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहाच, कारण महाराष्ट्र सरकारने घेतलेला हा निर्णय लाखो झोपडी धारकांच्या भविष्य बदलू शकतो. पण या निर्णयात नेमकं कोणाला संरक्षण मिळणार, कोण बाहेर राहणार आणि पुढचे 3 महिने इतके महत्त्वाचे काय आहेत, या सगळ्या बाबत आपण आता चर्चा करूया. पण आमच्या चॅनलला नवीन आला असाल तर आधी सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. महाराष्ट्रातील लाखो झोपडी धारकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला. राज्यात 1 जानेवारी 2011 पूर्वी अस्तित्वात आलेल्या सगळ्या झोपड्यांना कायदेशीर संरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. याबाबत विधानसभेत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी एक महत्त्वाची घोषणा सुद्धा केली. पण याचा अर्थ असा नाही की उद्यापासून सगळ्या झोपड्या अधिकृत झाल्या. पण सरकारने स्पष्ट केलंय की राज्यातील 1 जानेवारी 2011 पूर्वी अस्तित्वात आलेल्या सगळ्या झोपड्यांना संरक्षण देण्यासाठी एक स्वतंत्र धोरण तयार केलं जाणार आहे. त्यासाठी आता पुढच्या 3 महिन्यात आराखडा संपूर्ण तयार होणार आहे, असे आदेश सुद्धा देण्यात आले. आता तुम्ही म्हणाल या आराखड्यात नक्की काय असणार? तर सरकारच्या माहितीनुसार या नव्या धोरणात अनेक महत्त्वाच्या बाबींचा समावेश केला जाणार आहे. त्यामध्ये 2011 पूर्वीच्या झोपडपट्ट्यांची ओळख आणि पडताळणी कशी करायची, संरक्षण देण्यासाठी पात्रता काय असणार आहे, पुनर्वसनाची प्रक्रिया कशी राबवायची, विविध स्थानिक स्वराज्य संस्था आणि SRA यांच्यात समन्वय कसा ठेवायचा आणि ज्या झोपड्या अद्याप नियमित झालेल्या नाहीत त्यांच्याबाबत पुढची प्रक्रिया काय असेल, या सर्व बाबींचा समावेश या आराखड्यात असणार आहे. महाराष्ट्रात या आधी सुद्धा वेगवेगळ्या काळात झोपड्यांना संरक्षण देण्याचे निर्णय झाले होते. सुरुवातीला 1985 चा कट ऑफ आणि त्यानंतर काही भागांमध्ये 2000 आणि त्यानंतर 2011 पर्यंतच्या सुद्धा झोपड्यांबाबत चर्चा सुरू होत्या. मात्र राज्यभर एक समान धोरण नव्हतं आणि त्यामुळे अनेक झोपडीधारक वर्षानुवर्ष अनिश्चिततेत होते. पण आता सरकार संपूर्ण राज्यासाठी एक स्पष्ट धोरण आणण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. आता याच चर्चेदरम्यान सरकारने आणखीन एक धक्कादायक आकडा सभागृहात मांडला. राज्यात 12,687 अनधिकृत बांधकामांची नोंद असल्याची माहिती देण्यात आली. म्हणजेच काय, तर एका बाजूला 2011 पूर्वीच्या पात्र झोपड्यांना संरक्षण देण्याचा विचार सुरू आहे, पण दुसऱ्या बाजूला काय चित्र आहे, तर दुसऱ्या बाजूला 2011 नंतरची किंवा नव्याने झालेली अनधिकृत बांधकामं यांवरती कारवाई सुरू राहणार असा सरकारचा स्पष्ट आदेश आहे. आता या सगळ्यात एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला पडतो की हा निर्णय प्रत्येक झोपडीधारकांसाठी आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. सरकारने ज्या झोपड्यांचा उल्लेख केला आहे त्या 1 जानेवारी 2011 पूर्वी अस्तित्वात असल्या आणि पात्र ठरणाऱ्या झोपड्या असल्या तरच यांचा समावेश या धोरणात होणार आहे. जर एखाद बांधकाम त्यानंतर झालं असेल किंवा आवश्यक पुरावे नसतील तर त्याला आपोआप संरक्षण मिळेल असं सरकारने कुठेही म्हटलेलं नाही. म्हणून अंतिम निर्णय हा पात्रता आणि नव्या धोरणात काय असणार याच्यावरती स्पष्ट होणार. तर एकीकडे महाराष्ट्रात घरचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय, तर दुसरीकडे लाखो कुटुंब अनेक वर्षांपासून आपलं घर राहणार की जाणार या भीतीत जगत आहेत. त्यामुळे सरकारचा हा निर्णय त्या कुटुंबांसाठी एक मोठा दिलासा ठरू शकतो. पण खरी परीक्षा आता पुढच्या 3 महिन्यात तयार होणाऱ्या धोरणाची असेल, कारण त्यातूनच ठरणार आहे की कोणाला संरक्षण मिळणार, कोण पात्र ठरणार आणि महाराष्ट्रातल्या झोपडपट्ट्यांचं पुनर्वसनाचं चित्र पुढे नेमकं कसं असणार. तुमचं मत काय आहे? 2011 पूर्वीच्या झोपड्यांना संरक्षण देण्याचा सरकारचा निर्णय योग्य आहे का? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा.